उद्या तू परदेशात नोकरीसाठी गेलास तर तिथं तुमची ही मराठी किंवा घाटी हिंदी चालणार नाही ना. तिथं तुम्हाला इंग्लिशच बोलावं लागेल. पण मॅडम, अहो आपल्या इकडच्या पोरसने आपल्या गावातल्या गावात नोकऱ्या मिळणार आणि मग असं बाहेरच्या गावात नोकरी कोण देणार आहे? कोण कोण काय होणार आहे ते माहीत नाही, पण अभिजित काय होणार आहे ते माहीत आहे मला. अगं तुलाच कशाला, आम्हा समजाच नाही माहीत आहे आबा कोण होणार आहे तो ना कांबळे सर होणार आहे, हाय का नाही. आता हे आपलं 10वीचं म्हणजे शेवटचं वर्ष आहे आणि आपल्याला भविष्यात काय करायचं ते ह्याच वर्षी ठरवायचं असतं. आणि मला वाटतंय यापेक्षा भारी का नाही काहीच नाही बघ. आम्ही देतो की आपल्या शाळेतल्या त्या मोरे काकांना किंमत काय रे. अरे कसली किंमत सागर? अरे पुढे गेले की एकेरी नावाने आवाज देता तुम्ही त्यांना. पर नाम सुनते ही सभी का मन तरंगित हो उठता है. और हो भी क्यों न. मजी काय, गोव्याचं नाव ऐकलं की माणसं सगळीच उड्या मारते ती. सर तुम्ही ना हिंदीतलं मराठीत भाषांतर करून सांगताय आणि ते आम्हाला सगळ्यांना कळते, मग तुम्ही काय शिकवणार आहे का नाही. शिक्षक म्हणजे मारणारा नाही, तारणारा असतो, हे पटवून द्यावं लागणार नाही, नाही का? खरंय सर. पण कुणीतरी तारणार आहे म्हणून काही माणसं वाट बघत असतात. त्यांनाही बघा की कधीतरी.